अक्षरशः 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी अतिशय उत्तम अशी न्यूज समोर आलेली आहे आणि ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 चा जो प्रोमो आहे हा लॉन्च झालेला आहे। म्हणजे 21 तारखेला 10 वाजता हा लॉन्च झालेला आहे। सर्वात प्रथम तुम्ही तो प्रोमो बघा, नाहीतर खूप सारे लोक पुन्हा खाली कमेंट मध्ये येतील आणि म्हणतील मला ए यार खोटं बोलतोय, अरे फेकतोय, अरे नाही याच्यावर भरोसा ठेवू नका। असं काही नाही मित्रांनो, सर्वात पहिले हा प्रोमो बघा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा, कारण की आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होण्याआधीच 1000 सबस्क्राइबर आपले पूर्ण करायचे आहेत, कारण की जे काय आहे ते तुमच्यासाठी आहे आणि आपल्याला आपला बेस स्ट्रॉंग करायचा आहे। तर मुद्द्याकडे वळूया, तुम्ही हा प्रोमो बघा पहिले। बिग बॉस मराठी लवकरच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर। तर मित्रांनो प्रोमो तुम्ही बघितलाच असेल, प्रोमो अतिशय उत्तम आणि युनिक असा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशी एक खबर मिळत आहे की यावर्षी कदाचित बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये जे आपले महेश मांजरेकर सर आहेत ना, ते बिग बॉस मराठीचे होस्ट नसू शकतात। ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती मित्रांनो तीच गोष्ट झालेली आहे। म्हणजे आपला जो प्रोमो आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोष्ट कळलेली आहे की होस्ट चेंज झालेला आहे आणि होस्ट कोण आहे तर आहे रितेश देशमुख। आणि रितेश देशमुख आता आल्यानंतर बघू कसं काही इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी होणार आहेत। वाटलंच होतं की काहीतरी बिग धमाका या बिग सीझन मध्ये होणार आहे आणि प्रोमो मधून आपल्याला ती गोष्ट समजून गेलेली आहे। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 21 मे ला बिग बॉस मराठी सीझन 5 चा प्रोमो लॉन्च झाला असल्यामुळे पुढच्या 30 ते 45 दिवसांच्या अंतरामध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर हा होणार आहे आणि तुमच्यासाठी मी खूप काही वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे ज्या की तुम्हाला खूप जास्त आवडतील। आणि आपलं टार्गेट आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर आणायच्या आहेत, जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल की कोण कोणाला काय बोलले। कंटेस्टंटचं बोलतोय मी आणि कंटेस्टंट बद्दल देखील आपल्या व्हिडिओज येणार आहे आणि आपण एक सेपरेट अशा व्हिडिओ बनवणार आहेत की एवढे ठराविक हे जण येणार आहेत, तर त्या कंटेस्टंटनी काय काय केलेलं आहे, त्याचे फॉलोअर्स किती आहेत, काय किती, या सगळ्या देखील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करा, कारण की तुमच्यासाठी खूप काही गोष्टी आपण घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।